Hello students, welcome to all of you in our Anikant Education Society's Tuldaram Chaturchand College, Baramati. Here I am Mr. Gardade SH. In last lecture, you learned about some concepts which are related in the lesson electrostatics. We know that electrostatics means electrostatics, that word electro means electric charge and statics, that mean rest. Meanwhile, study of electric charge at rest is called as electrostatics. And we also know that like charge repel each other and unlike charge attract each other. म्हणजे दोन सेम टाईपचे चार्ज जवळ असतील तर ते दोन चार्जेस एकमेकांना पुश किंवा रिपेल करतात. म्हणजेच त्या ठिकाणी त्या दोन चार्जेसच्या मध्ये असणारा नेचर ऑफ फोर्स हा रिपल्सिव्ह टाईप असेल. आणि जर दोन चार्जेस हे अपोजिट किंवा अनलाईक टाईप असतील आणि त्या दोन चार्जच्या जवळ जर हा फोर्स त्या ठिकाणी त्याचं नेचर हे अट्रॅक्टिव्ह टाईप असेल. आता अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह हा जो फोर्स तयार होतो याविषयी आपण सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत. आणि यालाच आपण कुलम्स लॉ असं म्हणणार आहे. म्हणजे आज आपण कुलम्स लॉमध्ये त्या इलेक्ट्रिक चार्जचा स्टडी जो पॉईंट चार्जेस म्हणून कन्सिडर करणार आहे आणि त्यामध्ये जे काही इंटरॅक्शन आहे त्या इंटरॅक्शनचा स्टडी म्हणजेच कुलम्स लॉ. The study of point charges at rest and its interactions are studied by Coulomb's law. Coulomb's law is a fundamental law which gives the interaction between the electric charges at rest. Now, first see what is the actual statement of that Coulomb's law. Now, here is a statement is shown to you. Okay, now I read that statement. The force of attraction or repulsion between 2 point charges at rest is directly proportional to the product of their magnitude of the charges and inversely proportional to the square of distance between them. हा कुलम्स लॉ आहे. आता या स्टेटमध्ये काय लक्षात येईल, जे काही चार्जेस मग त्या चार्जेसमध्ये असणारं नेचर जो काही फोर्स आहे तो फोर्सचा नेचर अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल. मग हा जो काही अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह फोर्स आहे याचं मॅग्निट्यूड हे कशावरती अवलंबून आहे, तर याचं मॅग्निट्यूड मुळात दोन गोष्टीवरती अवलंबून आहे. एक, द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द चार्जेस. म्हणजे जो काही मॅग्निट्यूडचा प्रभार असेल आणि ह्या मॅग्निट्यूडच्या प्रॉडक्टवरती हा फोर्स अवलंबून आहे. आणखी एक, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आता या ठिकाणी हे दोन चार्जेस ज्या डिस्टन्सवरती आहेत ते डिस्टन्स आर कन्सिडर केलं किंवा याला आपण म्हटलंय डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रिक चार्जेस. आणि हा जो काही फोर्स आहे या डिस्टन्सवरती कसा अवलंबून असेल, समजा या दोन चार्जेसमधलं डिस्टन्स हे कमी कमी करत गेलं तर त्या ठिकाणी फोर्स नेचर हे इन्व्हर्सली असल्यामुळे फोर्सचं मॅग्निट्यूड वाढत जाणार आहे. आणि दोन चार्जेसमधलं जे डिस्टन्स आर हे आपण वाढवत गेलो तर त्या ठिकाणी फोर्स हा इन्व्हर्सली आहे. म्हणजेच फोर्स त्या ठिकाणी डिस्टन्स वाढवत गेल्यामुळे फोर्स हा कमी कमी होत जाईल. म्हणजेच फोर्स मुळात दोन गोष्टीवरती अवलंबून आहे. एक, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस विच इज डिरेक्टली अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे. परत एकदा बघा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन 2 पॉईंट चार्जेस, हे चार्जेस कसे पाहिजेत तर रेस्ट पाहिजेत, इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ, फोर्स इज एफ to the product of magnitude of charges and inversely proportional to the square of distance between them.
लॉ लक्षात आलं का बघा, कारण का हा लॉ महत्वाचा आहे. सोपा आहे लॉ. द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स विच इज अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह विच इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द magnitude of the product of charges and inversely proportional to the square of distance between them. आता हाच ला आपण जरासा डायग्राम लक्षात घेऊया. या ठिकाणी Q1 आणि Q2 हे दोन चार्जेस या ठिकाणी शोन केलेत. खालच्या बाजूला देखील या ठिकाणी परत दोन चार्जेस या ठिकाणी शोन केलेत. या दोन चार्जेसमध्ये फरक आहे. अप्पर चार्जेस दे विल हॅव सेम मॅग्निट्यूड and nature which is the same, means they are two charges have a like charges. Now these charges also same magnitude but they have opposite or they have unlike charges, means one is positive and another is a negative. Therefore we know that if there are the two charges equal magnitude and they are like charges, then the nature of force in a region which is a repulsive, and here two opposite charges are unlike charges, then in a region there is a nature of force which is always attractive. Okay, now this is the diagram of Coulomb's law. Now from the diagram we have to now consider, let Q1 and Q2 be the 2 point charges separated by distance r. या ठिकाणी हे दोन चार्जेस r या अंतराने सेपरेट केलेले आहेत. मग या डायग्रामवरून किंवा अकॉर्डिंग टू कोलम्स लॉ फोर्स कसा सिम्प्लिफाय करता येईल किंवा फोर्स कसा शोन करता येईल, तर फोर्स हा या फॉर्म्युल्यावरून क्लिअर केला. या स्टेटमेंटवरून हे इक्वेशन लिहिलं तर हा प्रोपोर्शनल आहे दोन क्वांटिटीचा. या ठिकाणी आपल्याला तुम्हाला दिसतंय Q1 आणि Q2 यांचा प्रोडक्ट आहे जो की डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि डिवायडेड बाय r स्क्वेअर हे या ठिकाणी या दोन चार्जेस मधलं डिस्टन्स कन्सिडर केलंय. म्हणजे या स्टेटमेंट मधला हा दुसरा पॉइंट या ठिकाणी क्लिअर होईल. तर फोर्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दिस चार्जेस. डिस्टन्स बिटवीन दिस चार्जेस या ठिकाणी r कन्सिडर केलं तर त्याचा स्क्वेअर होईल r स्क्वेअर. म्हणून हे इक्वेशन या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल. दॅट इज f प्रोपोर्शनली साइन काढून टाकला तर या ठिकाणी एक जो सिम्बॉल दिसतो हा k, यालाच आपण आता म्हणू शकतो हा प्रोपोर्शनली कॉन्स्टंट जो या कोलम्स लॉ साठी, वेअर k इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. लॉ लक्षात आलं का बघा. या लॉवरून हे मॅथमॅटिकल इक्वेशन दॅट इज f इक्वल टू k Q1 Q2 डिवाइड बाय r स्क्वेअर. आता नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया रिलेटिव्ह परमिटिव्हिटी और डायइलेक्ट्रिक कन्सेप्ट. आता रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किंवा डायइलेक्ट्रिक कन्सेप्ट हा किंवा यालाच आपण या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये सिम्बॉल त्याचे दाखवलेत बघा. इप्सिलॉन r किंवा ER म्हटलं तरी चालेल किंवा k. बघा आता रिलेटिव्ह परमिटिव्हिटी हा कन्सेप्ट काय आहे, तर while discussing Coulomb's law it was assumed that the charges are stationary which held in vacuum media. आता रिलेटिव्ह मीडिया कन्सेप्ट बघण्यासाठी आपण सुरुवातीला कन्सिडर करणार की जे काही चार्जेस आहेत ते रेस्ट पोझिशनला तर असणार आहेत आणि रेस्ट पोझिशन असणारे चार्जेस हे कोणत्या मीडियामध्ये आहेत, तर व्हॅक्यूम मीडियामध्ये आहेत किंवा फ्री स्पेसमध्ये आहेत. मग फ्री स्पेसमध्ये किंवा व्हॅक्यूम मीडियामध्ये जर हे चार्जेस असतील तर आपण जो काही त्या चार्जेसमध्ये असणारा फोर्स आहे तो फोर्स हा कुलम्स लॉच्या स्टेटमेंटनुसार या ठिकाणी असा लिहिला, दॅट इज F विच इज इक्वल टू K Q1 Q2 बाय R स्क्वेअर. बट इफ these charges are kept in other media, म्हणजे व्हॅक्यूम मीडियापेक्षा जर दुसऱ्या मीडियामध्ये ठेवलं, कोणतं मीडियम, वॉटर असेल, मायका असेल, पॅराफाईन पेपर असेल, हे जे काही मीडियम आहे हे मीडियम या फोर्सला अफेक्ट करेल. म्हणजे रिलेटिव्ह परमिटीचा कन्सेप्ट कशासाठी या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायचा आहे, तर या ठिकाणी हे दोन इलेक्ट्रिक चार्जेस ज्या मीडियममध्ये ठेवू त्या मीडियममध्ये असणाऱ्या त्या एनर्जी कॅपॅसिटीच्या एनर्जीमुळं किंवा जी काही एनर्जी स्टोअर करण्याची ॲबिलिटी आहे
त्या ॲबिलिटीमुळं फोर्सची व्हॅल्यू ही व्हॅरी होत जाईल. मग सर्वात व्हॅल्यू कुठं असेल? सर्वात व्हॅल्यू जास्त फॉर व्हॅक्यूम मीडियामध्ये असेल आणि अदर मीडियामध्ये ती व्हॅल्यू रिड्यूस झालेली असेल किंवा कमी झालेली असेल. म्हणजेच थोडक्यात मॅक्झिमम व्हॅल्यू फॉर फोर्स फॉर these electric charges is now considered as. आता फोर्स हा व्हॅक्यूम मीडियासाठी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर फक्त आता या ठिकाणी आपण हे जनरल इक्वेशन कन्सिडर केलं होतं. हे जनरल इक्वेशन के साठी आपण एक कॉन्स्टंट कन्सिडर केला 1/4 इप्सिलॉन नॉट. आता ह्या इप्सिलॉन नॉट हा त्या मीडियमसाठी असणारा कॉन्स्टंट कन्सिडर केलाय. त्या मीडियममध्ये असणारी व्हॅल्यू थोडक्यात एनर्जी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी त्या मीडियमची, त्यालाच आपण म्हणतो परमिटिव्हिटी. ओके, म्हणून फॉर व्हॅक्यूम मीडिया इफ वी केप्ट these two electric charges then we have to write k equal to 1/4 pi epsilon 0. Then value of force which is in vacuum media is now written as 1/4 pi epsilon naught q1 q2 by r square, equation number 1. या ठिकाणी व्हॅक्यूम मीडियासाठी हे इक्वेशन येईल. नाउ इफ वी नाउ these इलेक्ट्रिक चार्जेस, हेच इलेक्ट्रिक चार्जेस जर दुसऱ्या कोणत्या मीडियममध्ये केप्ट केले किंवा दुसऱ्या मीडियममध्ये ठेवले तर आता परत फोर्सची व्हॅल्यू काय येईल? तर फोर्सची व्हॅल्यू ही चेंज होईल. ती कशी चेंज होईल बघा. फॉर अदर मीडिया विच इज वॉटर और मायका देन वी हॅव टू राईट के इक्वल टू 1/4 pi epsilon. देन force for other media is to be written as 1/4 pi epsilon into q1 q2 by r square, equation number 2. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आले की बघा फोर्सचा तर फॉर्म्युला आपण कोलम्स लावून कन्सिडर केला F इक्वल टू के q1 q2 by r square. आता हे दोन चार्जेस व्हॅक्यूम मीडियामध्ये ठेवले तर फोर्सची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1. हे दोन चार्जेस म्हणजे आहे असे हे चार्जेस जर दुसऱ्या मीडियममध्ये ठेवले तर फोर्सची व्हॅल्यू 1/4 pi epsilon q1 q2 by r square, इक्वेशन नंबर 2. या दोन इक्वेशनमध्ये काय फरक आहे बघा. एका ठिकाणी इप्सिलॉन आहे आणि एका ठिकाणी इप्सिलॉन नॉट आहे. मग या दोन इक्वेशनवर आपण एक रेशिओ कॅल्क्युलेट करू शकतो. जो रेशिओ म्हणजेच आपण त्याला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असं ओळखू शकतो. नाव डिवायडिंग इक्वेशन 1/2. इक्वेशन 1 कशासाठी आहे? द फोर्स फॉर व्हॅक्यूम मीडिया. इक्वेशन 2 कशासाठी आहे? फोर्स फॉर अदर व्हॅक्यूम मीडिया. देअरफॉर डिवायडिंग इक्वेशन 1/2 वी गेट या ठिकाणी F व्हॅक्यूम नंबर ऑफ इक्वेशन 1 which is 1/4 pi epsilon q1 q2 by r square divided by equation number 2 which is force for other media vacuum. Now substituting this value, now we will get force vacuum divided by force media is equal to epsilon by epsilon naught. या ठिकाणी जर इक्वेशन तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर याच्यामध्ये q1 q2 by r square या सेम व्हॅल्यू आहेत त्या कॅन्सल होतील. या ठिकाणी 1/4 pi epsilon मध्ये 4/4 pi कॅन्सल होईल. न्यूमेरेटरला असणारा न्यूमेरेटरचा जो काही इप्सिलॉन 0 आहे तो या ठिकाणी डिनॉमिनेटरला येईल आणि इथे डिनॉमिनेटर असणारा हा या ठिकाणी रिप्लेस होईल. म्हणजेच लेफ्ट साईडला फोर्स व्हॅक्यूम विथ रिस्पेक्ट टू फोर्स मीडिया हे इप्सिलॉन बाय इप्सिलॉन नॉटने लिहिले जाईल. याचा अर्थ या रेशिओलाच आपण आता असं म्हणू शकतो जो रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचा सिम्बॉल E of R रिलेटिव्ह और K which is a dielectric constant. मग आता याच्यावर डेफिनेशन करता येईल. द रेशिओ ऑफ E by E0 called the relative permittivity or dielectric constant of the medium. या ठिकाणी हा जो काही येणारा रेशिओ आहे हा येणारा रेशिओ कोणत्या मीडियासाठी घेतलाय हा या ठिकाणी आपल्याला क्लिअर करता येईल. आता याच रेशिओवरून रिलेटिव्ह परमिटिव्हिटीच्या आणखी काही कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर करता येतील. बघा आपल्याला माहिती आहे रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचे इक्वेशन आताच आपण क्लिअर केलं जे काही E/E0 इक्वल टू रिलेटिव्ह AR और K. याच्यावर असा पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा येईल
It is the ratio of absolute permittivity of medium to the permittivity of free space. या ठिकाणी हा कशासाठी आपण सिम्बॉल कन्सिडर केला होता, तर हा होता परमिटिव्हिटी फॉर मीडिया आणि इप्सिलॉन नॉट परमिटिव्हिटी फॉर फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम मीडिया. मग याच्यावरून क्लिअर होईल. इट इज अ रेशो ऑफ ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ मीडियम टू द ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. किंवा असंही म्हणता येईल इट इज द रेशो ऑफ फोर्स ऑफ फ्री स्पेस टू द फोर्स ऑफ गिवन मीडिया. हेच इक्वेशन पाठीमागच्या सल्ल्याला आपण क्लिअर केलं आहे की एफ मीडिया अपॉन व्हॅक्यूम इज इक्वल टू ई बाय इप्सिलॉन 0. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह कॅपॅसिटी. यालाही दुसरे नाव आहे. MCQ साठी क्वेश्चन येऊ शकतो की रिलेटिव्ह परमिटिव्हिटीला दुसरं नाव काय, तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इंडक्टिव्ह कॅपॅसिटी. आता रिलेटिव्ह परमिटिव्हिटी हा कन्सेप्ट कशासाठी आहे, तर हा म्हणजे हे दोन चार्जेस व्हॅक्यूम मीडिया आणि तो जो काही येणारा फोर्स आहे व्हॅक्यूम मीडियामधला, तो फोर्स अदर दॅन व्हॅक्यूम मीडियाचे कन्सिडर केला तर तो काय होईल, तर तो फोर्स व्हॅरी होतो, तो फोर्स बदलतो. यालाच आपण इट अफेक्ट्स ऑन अ फोर्स. इट मीन्स मीडियम अफेक्ट्स ऑन अ फोर्स. ते मीडियम कसं अफेक्ट करतं, कसं चेंज करतं ते आपण या ठिकाणी बघूया. द फोर्स बिटवीन 2 पॉइंट चार्जेस Q1 Q2 आर प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स आर इन अ मीडिया ऑफ रिलेटिव्ह परमिटी इज गिव्हन ॲज. म्हणजे रिलेटिव्ह मीडिया जी काही परमिटिव्हिटी असेल त्या मीडियममध्ये हे दोन चार्जेस असतील तर तो फोर्स कसा व्हॅरी होतो. आपण आताच इक्वेशन बघितलं होतं. फोर्स व्हॅक्यूम विथ रिस्पेक्ट टू फोर्स मीडिया ई बाय ई नॉट. समजा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी अदर मीडिया म्हणजे या ठिकाणी आपण सपोज वॉटर कन्सिडर केला आणि वॉटरची व्हॅल्यू रिलेटिव्ह परमिटिव्हिटी 80 कन्सिडर केली. या ठिकाणी याला युनिट नाही आहे कारण का हा रेशो येतो. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी हा या ठिकाणी या दोन क्वांटिटीचा रेशो असल्यामुळे याला युनिट नाही आहे. म्हणून या ठिकाणी ER वॉटर मीडियाची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी 80 कन्सिडर केली तर बघा या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर व्हॅल्यू काय येईल बघा. फोर्स व्हॅक्यूम अपॉन फोर्स वॉटर. आता मीडियमच्या ऐवजी या ठिकाणी आपण वॉटर कन्सिडर केला. E बाय E0 या ठिकाणी काय केलं लक्षात घ्या. ईची व्हॅल्यू पुटअप केली. ईची व्हॅल्यू कशी पुटअप केली, तर E नॉट इंटू ER आली. म्हणजे सिम्प्लिफाय केल्यानंतर इक्वेशन नंबर वरील इक्वेशन 3 म्हणा किंवा हे वरचे इक्वेशन सिम्प्लिफाय केल्यानंतर ईची व्हॅल्यू E नॉट इंटू ER आली. ही व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप केली. E नॉट इंटू ER. आता ERची व्हॅल्यू गिवन आहे ती या ठिकाणी पुटअप केली. E नॉट कॅन्सल झाला. याचा अर्थ फोर्स व्हॅक्यूम अपॉन फोर्स फॉर वॉटर या रेशोची व्हॅल्यू आली 80. याचाच अर्थ असा होतो की दॅट इज फॉर फोर्स वॉटर मीडियम इज फोर्स फॉर व्हॅक्यूम मीडिया डिवाइड बाय 80 टाइम्स. याचा अर्थ जर सेम टाईपचे चार्जेस जर व्हॅक्यूम मीडियामध्ये ठेवले तर त्या ठिकाणी व्हॅक्यूम मीडियामध्ये असणारा जो काही फोर्स आहे हा फोर्स रिड्यूस होतो. तो रिड्यूस किती टाइम झाला, तर 80 टाइम्स रिड्यूस झाला. कारण तेच इलेक्ट्रिक चार्जेस जर वॉटर मीडियामध्ये ठेवले तर वॉटर मीडियाची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी 80 असेल तर आता वॉटर मीडियामध्ये असणाऱ्या त्या दोन इलेक्ट्रिक चार्जेसमध्ये फोर्स हा 80% रिड्यूस झाला. मग म्हणून तर आपण मग अशी म्हटलंय इट अफेक्ट्स ऑन अ फोर्स. कोण अफेक्ट करत आहे, तर मीडियम. म्हणून असं म्हणता येईल दस अ मटेरियल मीडियम रिड्यूसेस द फोर्स बाय इप्सिलॉन 0 टाइम्स द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह परमिटिव्ह कन्सेप्ट क्लिअर झाला. रिलेटिव्ह परमिटिव्ह कन्सेप्ट कशासाठी आहे, तर हा रेश आहे दोन मीडियमचा. म्हणून दोन मीडियमची, कारण का एक मीडियम तर आपण फिक्स कन्सिडर केलं आहे व्हॅक्यूम मीडिया. मग व्हॅक्यूम मीडिया आणि इतर कोणत्या मीडियमची त्याला आपण रिलेटिव्ह म्हणतो. मग रिलेटिव्ह मीडियमची व्हॅल्यू काय असेल, तर रिलेटिव्ह मीडियमची व्हॅल्यू इप्सिलॉन किंवा हा के या ठिकाणी सिम्बॉल केला तर विथ रिस्पेक्ट टू मीडियम चेंज केला तर ERची व्हॅल्यू किंवा त्या ठिकाणी असणारा फोर्स याची व्हॅल्यू देखील चेंज होईल. म्हणून इट अफेक्ट्स ऑन द फोर्स. नाउ नेक्स्ट स्लाइड. Now, here we discuss a definition of unit charge, which is a 1 coulomb,
from Coulomb's law. Now, we also know that force proportional to Q1 Q2 by R square, which is Coulomb's law. That is written as F equal to 1/4 pi epsilon 0 Q1 Q2 by R square. आता हा लॉ तर आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी हे जे काही फोर्सचे इक्वेशन घेतले हे व्हॅक्यूम मीडियासाठी घेतले आणि व्हॅक्यूम मीडियासाठी इक्वेशन 1/4 पाय एप्सिलॉन 0. समजा Q1 Q2 हे सेम मॅग्निट्यूडचे चार्जेस आहेत. Q1 Q2 1 coulomb. If distance between these charges is suppose 1 meter, then on simplifying above formula will be. म्हणजे काय झाले बघा, या ठिकाणी जे काय फोर्स आहे हा फोर्स याची व्हॅल्यू 9.0 इंटू 10⁹ न्यूटन ही मिळेल. आता अशी का व्हॅल्यू मिळाली तर या ठिकाणी Q1 Q2 ची व्हॅल्यू 1 कन्सिडर केले. दोन इलेक्ट्रिक चार्जेस मध्ये असणारे डिस्टन्स हे देखील 1 मीटर कन्सिडर केला आहे. याचा अर्थ फक्त व्हॅल्यू या ठिकाणी शिल्लक राहू शकते ती कोणती, F equal to 1/4 pi epsilon 0 ची. 4 constant, phi also constant. Now that epsilon 0 which is a absolute permittive for vacuum media आणि याची व्हॅल्यू आहे 8.85 into 10⁻12. जर ही व्हॅल्यू इथं पुटअप केली आणि सिम्प्लिफाय केला तर आन्सर येईल F is equal to 9 into 10⁹ न्यूटन. म्हणजे दोन सेम मॅग्निट्यूड्स लाईक चार्जेसमध्ये हा जो काही फोर्स असेल आणि या फोर्सचे मॅग्निट्यूड एवढा असेल आणि नेचर ऑफ फोर्स या दोन मॅग्निट्यूडचा हा रिपल्सिव्ह फोर्स असेल. म्हणून आता याच्यावरून आपण स्मॉलेस्ट चार्ज तो किती असेल तर स्मॉलेस्ट चार्ज हा 1 coulomb कन्सिडर केला. कारण काय coulomb हे युनिट आहे. कशाचं युनिट आहे तर आपण चार्जला काउंट करतो coulomb म्हणून या ठिकाणी मिनिमम चार्ज हा 1 coulomb कन्सिडर केला तर या ठिकाणी 1 coulomb म्हणजेच काय असं या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन तयार करता येईल. 1 coulomb is the amount of charge which when placed at a distance of 1 meter from another charge of same magnitude in a vacuum which experience a force 9 into 10⁹. म्हणजे 1 coulomb चार्ज किंवा 1 युनिट coulomb चार्ज हे केव्हा म्हणता येईल जर हे चार्जेस 1 मीटर अंतरावरती हे चार्जेस जे सेम मॅग्निट्यूडचे आहेत अशा वेळेस या दोन चार्जेसमध्ये असणारा फोर्स F हा किती असेल तर 9.0 इंटू 10⁹. म्हणजेच हे दोन चार्जेस 1 coulomb चार्ज आहेत असं म्हणता येईल. क्लिअर. आता बघा, डू यू नो व्हॉट इज ऑटो ॲम्पियर्स. आता ऑटो ॲम्पियर्स हे काय आहे तर ऑटो ॲम्पियर्स हे एक स्मॉल अमाऊंट किंवा स्मॉल करंट मेजर करण्यासाठी डिव्हाइस आहे. इट इज नाउ पॉसिबल to measure a very small amount of current in auto amperes which measures the flow of single electron. म्हणजे ऑटो एम्पियर हा सिंगल फ्लो होणारा किंवा फ्लो ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन मोजू शकतो. हे तुमच्यासाठी या ठिकाणी एखादं नवीन माहिती असू शकते. मग आता या ठिकाणी बघा आणखी एक टेबल दिलाय जे टर्म दिले सिम्बॉल आहे आणि व्हॅल्यू आहे. म्हणजे द फोर्स इज ट्रिमेंडसली लार्ज किंवा हा आपण वरती सिम्पली हा बघितलेला 9 इंटू 10⁻, हा बऱ्यापैकी लार्ज व्हॅल्यू ऑफ फोर्सची. बट इन प्रॅक्टिकल सिच्युएशन्स इट इज नेसेसरी टू एक्सप्रेस द चेंज इन स्मॉलर युनिट्स. आपल्याला प्रॅक्टिकल पर्पजसाठी स्मॉलर युनिटची गरज असते. मग अशा वेळेस आपल्याला काही टर्म्स महत्त्वाचे आहेत. कोणत्या? मायक्रो coulomb. आता मायक्रोचे या ठिकाणी सिम्बॉल दिलाय बघा. काय सिम्बॉल दिलाय? म्यू दिलाय. याला आपण म्यू म्हटलं जातं आणि याची व्हॅल्यू असते 10⁻6. या ठिकाणी नॅनो coulomb दिलाय NC which is a value of 10⁻9 coulomb and pico coulomb PC
10⁻12 कुलम. अर्थात तुम्हाला प्रॅक्टिकल पर्पजसाठी किंवा या ठिकाणी युनिटच्या कन्व्हर्जनसाठी देखील हा टेबल तुम्हाला गरजेचा आहे. मायक्रो कुलम 10⁻6, नॅनो कुलम 10⁻9 कुलम आणि पिको कुलम 10⁻12 कुलम. नेक्स्ट स्लाइड. कुलम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. आता कुलम्स लॉ इन वेक्टर फॉर्म हा या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. वी नो दॅट नेचर ऑफ फोर्स बिटवीन टू like charges is repulsive and unlike charges which is attractive. But in which direction such force is to be present? For this, let's understand what is Coulomb's law in a vector form. आता Coulomb's lawचं मॅग्निट्यूड बघितलं, परंतु जेव्हा दोन चार्जेस एखाद्या मीडियममध्ये असतील तेव्हा ते दोन चार्जेस कोणत्या दिशेनं एकमेकावरती फोर्स अट्रॅक्ट करतात किंवा रिपेल करतात, म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या फोर्सची डिरेक्शन महत्त्वाची आहे, दिशा महत्त्वाची आहे. म्हणजे कोणत्या दिशेने एकमेकावरती एक्झिट करत असतील त्यासाठी हा वेक्टर फॉर्म, वेक्टर डिरेक्शन. नाउ सी दिस पिक्चर. इन दिस पिक्चर फ्रॉम पॉइंट O there are two charges will be located, charges Q1 and charges Q2 which is at point B. A पॉइंटला Q1 चार्जेस आहे, B पॉइंटला Q2 चार्ज आहे. मग बी पॉइंट ओ पॉइंट पासून R2 अंतरावरती प्रेझेंट केला किंवा रिप्रेझेंट केला. चार्ज Q1 हा ए पॉइंटला आहे, तो ओ पॉइंट पासून R1 एवढ्या अंतरावरती आहे आणि तो या ठिकाणी असा लोकेट केला. मग आता या ठिकाणी या दोन चार्जेसमध्ये जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स R या नावाने कन्सिडर केलं आहे. आता हा R12 लिहिला आहे, याचा अर्थ R डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस विच इज Q1 and Q2 at point A to B which is from Q1 to Q2 which is R12 असं या ठिकाणी सिम्प्लिफाय केलं आहे. आता या डायग्राममध्ये या बाजूने बघा F21 लिहिलं आहे, म्हणजेच या चार्जेसवरती चार्ज Q2 वरती चार्ज Q1 जर फोर्स एक्झर्ट करत असेल तर त्या ठिकाणी Q2 वरती असणाऱ्या फोर्सची दिशा ही या बाजूने असेल. सिमिलरली जर Q1 वरती Q2 चार्ज जर फोर्स एक्झर्ट करत असेल तर Q1 वरती होणारा फोर्स हा F12 या डायरेक्शनने या दिशेने बाहेर पडेल. बघूया. लेट्स Q1 and Q2 आर द टू पॉइंट्स ॲट पॉइंट A and B. R12 कॅप म्हटलंय किंवा युनिट फॅक्टर याला म्हणूया, इज द डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. मग युनिट फॅक्टर म्हणजे काय असतं, तर त्या ठिकाणी मॅग्निट्यूड असतो आणि त्या ठिकाणी आपण डिरेक्शन पण कन्सिडर करतो. नाव फोर्स एक्झर्टेड ऑन Q2 बाय चार्ज Q1 इज रिटन ॲज, म्हणजे चार्ज Q2 वरती चार्ज फर्स्टमुळं निर्माण होणारा फोर्स F21, कारण का फोर्स तर वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून या ठिकाणी फोर्सला या ठिकाणी असं लिहिलं गेलं. मग आता फोर्सचं फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे, अकॉर्डिंग टू कुलम्सला 1/4πε0 इथं Q1 Q2 बाय R² लिहिलं होतं. आता इथं R² ऐवजी काय लिहिणार आहे, डिस्टन्स बिटवीन द पोझिशन ऑफ टू चार्जेस दॅट इज फ्रॉम चार्ज A to B, वन फर्स्ट टू सेकंड, दॅट इज R12 आणि त्याचा स्क्वेअर काय केला आहे, म्हणजे या ठिकाणी याचा मॉड घेतला आहे, म्हणजे फक्त या ठिकाणी आपण मॅग्निट्यूड करू शकतो. आणि हा जो काही फोर्स आहे म्हणजे या लेफ्ट साईडला जर आपण हा बार कन्सिडर केला म्हणजे राईट साईडला कोणती तरी क्वांटिटी वेक्टर असली पाहिजे, तर कोणती, या ठिकाणी हे कॉन्स्टंट आहे, हे पण चार्ज हा देखील स्केलर आहे, या ठिकाणी हे मॅग्नेट कन्सिडर केला. मग आता या ठिकाणी या दोन चार्जेसवरती म्हणजे चार्ज सेकंडवरती फर्स्टमुळे निर्माण होणारा फोर्स हा F21 मग कोणत्या डायरेक्शनमध्ये असेल तर याची डायरेक्शन बघा R कॅप, म्हणजे डिरेक्शन ऑफ R बार इज टू बी कन्सिडर फ्रॉम 1 to 2, म्हणजे हा फोर्स या ठिकाणी हा दिसतोय तो. अशा पद्धतीनं आपल्याला सेकंड इक्वेशन देखील काढता येईल. सिमिलरली फोर्स एक्झर्टेड ऑन Q1 बाय Q2, Q1 वरती Q2 मुळे निर्माण होणारा फोर्स हा परत एकदा असा घेतला जाईल F बार किंवा F12
बार. परत त्याचा कोलम्स लॉ अनुसार फॉर्म्युला पुटअप केला 1/4πε0 Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. या ठिकाणी परत आर म्हणजेच मॅग्निट्यूड डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस त्याचा स्क्वेअर मॉड फॉर्ममध्ये घेतला आणि इन टू या ठिकाणी युनिट वेक्टर. आता युनिट वेक्टर म्हणजे या ठिकाणी फोर्सची जी काही डायरेक्शन असेल तर ती कसे असेल अलॉंग फ्रॉम बी टू ए किंवा आर या ठिकाणी बी 2 to 1. म्हणजेच आता ही डायरेक्शन जर कन्सिडर केली मग ही डायरेक्शन या ठिकाणी कन्सिडर केली अवे फ्रॉम ए. बघा F12 ची डायरेक्शन चार्ज Q2 चार्ज Q1 वरती ज्यावेळेस फोर्स एक्झर्ट करतो त्यावेळेस याची डायरेक्शन ए पासून दूर जाणारी अवे फ्रॉम ए आणि ज्यावेळेस फोर्स चार्ज Q1 चार्ज Q2 वरती फोर्स एक्झर्ट करतो त्यावेळेस याची डायरेक्शन अवे फ्रॉम बी. इक्वेशन 1 द फोर्स एक्झर्टेड बाय चार्ज Q1 on charge Q2 is given as F21 which is away from B and similarly the force exerted on charge Q1 by Q2 which is F12 bar which is away from A. मग आता या दोन इक्वेशन मध्ये फोर्सची व्हॅल्यू मध्ये काय फरक आहे का तर मॅग्निट्यूड मध्ये काहीच फरक नाही. ए पॉइंटला जो काही फोर्स आहे बी पॉइंटला जो काही फोर्स एक्सपिरियन्स होणार आहे म्हणजे ए आणि बी पॉइंटला हे दोन चार्जेस एकमेकाचा फोर्स रिपल करणार आहेत. एकमेकाच्या फोर्सची जी काही मॅग्निट्यूड आहे ही सारखी आहे परंतु नेचर किंवा डायरेक्शन एक्सप्लेन करण्याचं हे वेगवेगळं आहे. Q2 पोझिशनला बी फोर्स F21च्या डायरेक्शनने म्हणजे अलॉंग अवे फ्रॉम बीच्या डायरेक्शनने आणि ए पॉइंटला F12 हा अवे फ्रॉम एच्या डायरेक्शनने म्हणजे हे दोन चार्जेस या दोन पॉइंटला एकमेकापासून विरुद्ध दिशेने फोर्स एक्सप्रेस करत आहेत. म्हणजे R12 आणि R21 आर अपोजिटली डायरेक्टेड. ए टू बी किंवा बी टू ए डायरेक्शन फोर्स जर हे असे असेल तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो हे दोन फोर्सेस एकमेकाला अपोज करत आहेत किंवा हे दोन चार्जेस एकमेकापासून अपोजिट डायरेक्शनने रिपेल होत आहेत. तर या ठिकाणी R21 इज इक्वल टू मायनस R12 कॅप असं आपल्याला लिहिता येईल. जर डायरेक्शन जर अपोजिट असेल एकमेकांची तर हा फोर्स देखील अपोजिट आहे असं क्लिअर होईल. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो इक्वल मॅग्निट्यूड बट डिरेक्शन ऑफ फोर्स इज अपोजिट. म्हणून F21 इक्वल टू मायनस F12 इक्वेशन या ठिकाणी क्लिअर होईल. ओके तर या ठिकाणी आता एक दोन एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल फर्स्ट अ चार्ज ऑफ पॉझिटिव्ह Q exerts a force of magnitude of 0.2 Newton on charge minus 2Q. If they are separated by 25 centimeter, then determine the value of Q. Now, given data 1/4πε0 value which is constant which is given to you. Now data Q1 positive Q charge, Q2 minus 2Q charge, force is given to 0.2 Newton. Distance between charges 25 centimeter that can be converted into meter, 25 into 10 raised to minus 2 meter. And now determine the value of Q. Q ची व्हॅल्यू डिटरमाइन करायची आहे. फॉर्म्युला जो कोलम्स लॉ F इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 बाय R स्क्वेअर. आता या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या 0.24 ची व्हॅल्यू 1/4π ची व्हॅल्यू 9 into 10 raised to 9, Q1 ची व्हॅल्यू प्लस Q, Q2 ची व्हॅल्यू मायनस 2Q, R कन्वर्ट करून केलेली व्हॅल्यू या ठिकाणी परत सिम्प्लिफाय केला. या ठिकाणी प्लस Q आणि हा चार्ज काय मायनस Q. ह्या दोघांचा प्रॉडक्ट काय आहे तर मायनस 2Q इंटू Q म्हणजे मायनस 2Q स्क्वेअर व्हॅल्यू आली. बाकीच्या टर्म्स आहे अशा सिम्प्लिफाय केल्या. फक्त Q स्क्वेअर एका बाजूला घेतला कारण हा मायनस आणि या ठिकाणचा मायनस कॅन्सल झाला. 0.2 इकडचा हा 2 असणार इकडे डिनोमिनेटरला लिहिला 25 into 10 raised to minus 2 त्याचा स्क्वेअर आहे असा 9 into 10 raised to 9 हे देखील आहे असे. परत ह्या टर्म सिम्प्लिफाय केलं कारण की या ठिकाणी 2 कॅन्सल करण्यासाठी या 0.2 ला या ठिकाणी 2 into 10 raised to minus 1 लिहिलं. याचा स्क्वेअर केला 6 to 25 10 raised to minus 2 चा स्क्वेअर आला 10 raised to minus 4. आता या ठिकाणी 2 कॅन्सल होईल.
-1 -4 हे -5 झालं आणि डिनॉमिनेटर असणार 10⁹ वरती शिफ्ट केला तर तो -4 म्हणजे कॅल्क्युलेट केल्यानंतर क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू येईल 69.44 × 10⁻14. आपल्याला पाहिजे क्यू, मग याचं स्क्वेअर रूट घेतलं, स्क्वेअर रूटची व्हॅल्यू येईल 8.33 × 10⁻7 कोलम, किंवा यालाच आपण कन्वर्ट करून असं लिहू शकतो की 0.8 × 10⁻6 कोलम. आणि मगाशी आपण टेबलमध्ये बघितलं होतं द व्हॅल्यू ऑफ चार्ज इज टू बी कन्व्हर्टेबल फॉर सच पर्पजेस, देअरफॉर above value is written as 0.83 microcoulomb. Now second example. Now two small spheres, they are 80 centimeter apart, have equal negative charges and repel each other with a force of 6 × 10⁻8 Newton. Find the total charge on the both spheres. दोन स्मॉल स्पेअर्स दिलेत जे 80 सेंटीमीटरमध्ये आहेत आणि ते दोन्ही चार्जेस निगेटिव्ह आहेत. मग निगेटिव्ह असतील तर ते फोर्स रिपल करतील आणि फोर्सची व्हॅल्यू आहे 6 × 10⁻8. मग अशा वेळेस त्या ठिकाणी Q1 Q2 टोटल म्हटलं आहे, म्हणजेच Q1 + Q2ची व्हॅल्यू आपल्याला टोटल चार्जची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सोल्युशन जो काही डाटा दिलेल्या कंडिशननुसार फॉर्म्युला परत कोलम्सला F = 1/4 आहे असा. फक्त आता या Q1 Q2 मध्ये व्हॅल्यू पुटअप केली. काय व्हॅल्यू पुटअप केली? Q1 आणि Q2 सेम आहे, बरोबर, इक्वल निगेटिव्ह आहे, म्हणजे Q1ची व्हॅल्यू आपण -Q कन्सिडर करूया, Q2ची व्हॅल्यू -Q कन्सिडर करूया, -Q मायनस प्लस Q × Q Q². हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला. पुढच्या व्हॅल्यू जस्ट सिम्प्लिफाय केलेत. Q² म्हणजे Q शोधायचं आहे आपल्याला 4πε × F × R². आता Q² ची व्हॅल्यू या ठिकाणी फोर्सची व्हॅल्यू या ठिकाणी सुरुवातीला आरची व्हॅल्यू लिहिले 18 × 10⁻2. हा -2 या ठिकाणी बघा ही पॉवर आहे या ठिकाणी बाय मिस टायपिंग 10⁻2 कन्सिडर करा आणि हा त्याचा स्क्वेअर कन्सिडर करा. 6 × 10⁸ ही झाली फोर्सची व्हॅल्यू. आणि या ठिकाणी 4πε0ची व्हॅल्यू आपण बघा 9 × 10⁹ कन्सिडर केले, कारण का आपल्याला माहिती आहे 1/4π ची व्हॅल्यू 9 आहे, तर 4πε ची व्हॅल्यू काय येईल तर 1/9 येईल. म्हणून या ठिकाणी ती न्युमरेटरला येईल. हे सिम्प्लिफाय केला की आपल्याला Q² ची व्हॅल्यू मिळेल. अर्थात आपल्याला Q मिळाला, पण आपल्याला शोधायचं काय तर आपल्याला शोधायचं आहे टोटल चार्ज Q1 + Q2. मग चार्ज Q1 + Q2 चार्ज तर सारखं आहे. मग Q1 Q2 ची व्हॅल्यू काय येईल? Q1 Q2 2 टाइम्स Q आली. याच्यापैकी आपण Q शोधलाय, Qची व्हॅल्यू पुटअप केली, मल्टिप्लाय केलं तर आपलं एक आन्सर येईल आणि ते आन्सर आपलं असेल टोटल चार्ज ऑन बोथ स्पियर्स इज -9.296 × 10⁻10 कोलम. इज इट क्लिअर? ओके, थँक्यू.